जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुजरा करून व भारतातील सर्व संत महंतांना वंदन करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर आज आपल्या देशातील एका महान संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याशी बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे. या भारताची संस्कृती जतन करण्याचं कार्य आमच्या देशातील सर्व संत महंतांनी केलं. देशावर अनेक आक्रमणं झाली, अत्याचार झाले, तरी सुद्धा आपली संस्कृती शांतपणे जपण्याचं कार्य आणि समाजामध्ये प्रसारित करण्याचं कार्य अव्याहतपणे भारतातील संतांनी केलं. उत्तर हिंदुस्थानमध्ये संत कबीर, तुलसीदास, संत सूरदास, मीराबाई, संत सेनानाई असे अनेक सर्व जातीतले संत होऊन गेले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकास तुका झालासे कळस वगैरे उक्ती आपण ऐकतो. यामध्ये सर्व संतांचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये संत परंपरा थोर अशी आहे की ज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या, मग कोणत्याही जातीमधला संत असो, ही सर्व वारकरी मंडळी वारीमध्ये समाविष्ट होत असतात, जात असतात आणि पांडुरंगाला मोठ्या भक्तिभावाने भेटत असत. त्यावेळेला ज्या काळामध्ये जातीभेद चरमोच्च सीमेवर पोहोचलेला होता, त्या काळामध्ये संतांनी जाती निर्मूलनाचा एक उद्देश डोळ्यापुढे ठेवून भगवत भक्ती तर ते करत असायचे, पण समाजामध्ये एकता आणि समानता निर्माण करण्याचं कार्य त्या काळामध्ये सुद्धा संतांनी केलं. मग ते संत एकनाथ, ज्ञानेश्वरादी ब्राह्मण समाजातले असोत, संत तुकाराम महाराजासारखे मराठा समाजातले असोत, किंवा इतर सर्व सावता माळी समाजातला असो, आणि बंका किंवा चोखा अशा प्रकारचे मागासवर्गीय संत असोत, हे सगळे भक्तिभावाने एकत्र जमत आणि अशा प्रकारे या देशामध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं, वाढवण्याचं आणि समानतेची बीजं रोवण्याचं काम संतांनी नेहमीच केलं. आज मी ज्या संताची माहिती देण्यासाठी तो उपस्थित आहे ते संत रोहिदास. संत रोहिदासाचा जन्म काशीमध्ये चर्मकार समाजामध्ये झाला. अर्थात चर्मकार समाजामध्ये जन्म होऊन सुद्धा ते सर्वोच्च पदावर पोहोचले, याचं कारण की त्यांच्या मनामध्ये असलेली भगवत भक्ती, ईश्वराची भक्ती आणि त्याचबरोबर समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती. त्यामुळे त्यांनी भारतभर भ्रमण केलं. एक चर्मकार समाजातला मुलगा 10व्या-12व्या वर्षाच्या आतच त्यांना उपरती झाली, साधू वृत्ती निर्माण झाली. आणि ही साधू वृत्ती निर्माण झाल्यानंतर आपला पिढीजात पेशा जो चर्मकाराचा, तो त्याला करता येईना किंवा सांभाळता येईना म्हणून वडील रघु यांनी त्यांना घरातून हाकलून दिलं. आणि मग वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्यावर प्रपंचाचा भार पडला आणि कष्ट करून जगत असताना ईश्वराची भक्ती ते करत असायचे. त्यांची ह्या अवस्थापासून परमेश्वर जागा झाला. त्यांच्या या भक्तीनं परमेश्वर जागृत झाला आणि परमेश्वर साधू रूपामध्ये एके दिवशी त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला. त्यांच्या झोपडीच्या पुढे परमेश्वराने त्यांना हाक मारली आणि संत रोहिदास बाहेर आले. पाहिलं तर एक साधूला नमन केल्यानंतर साधूंनी त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या मोहराची थैली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ते घेईनात. त्यांनी सांगितलं, नाही, मला कशाचीही गरज नाही, माझा परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, तेव्हा मला धन नको. आणि मग साधूंनी हे ओळखलं की हे काही धन घेणार नाही. मग साधूंनी ती धनाची थैली त्यांच्या झोपडीवरती टाकून दिली. परंतु तिकडे सुद्धा संत रोहिदासानं पाहिलं नाही आणि 13 महिन्यानंतर साधू म्हणजे परमेश्वरच स्वतः
त्यांच्या दारामध्ये येऊन उभा राहिला. त्याने ते पाहिलं तर थैली जशीच्या तशी त्यांच्या छतावरती, झोपडीच्या छतावरती होती. त्यामुळे प्रसन्न होऊन या साधूनं परमेश्वराचं रूप धारण केलं आणि त्यांना प्रत्यक्ष रूपामध्ये दर्शन दिलं, अशी कथा सांगितली जाते. त्यांचं एक प्रसिद्ध भजन आहे, प्रभुजी तुम चंदन हम पाणी. हे इतकं प्रसिद्ध झालं की आज संपूर्ण देशामध्ये ते गायलं जातं. आणि त्यांनी जी पदं लिहिली, वास्तविक त्यांचं लौकिक अर्थानं काही शिक्षण झालेलं नव्हतं. कुठल्याही शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला नव्हता किंवा कुठल्या गुरुकडे शिक्षण घेतलं. पण संत सज्जनाच्या मेळ्यामध्ये राहून, संत सज्जनाबरोबर राहून त्यांना आंतरिक ज्ञान प्राप्त झालं आणि त्यातून त्यांनी जी पदं रचना केली, त्यातली 40 पदं गुरुग्रंथ साहेब या शिखांच्या पवित्र ग्रंथामध्ये आज समाविष्ट आहेत. पहा, भारतात असे 2 संत होऊन गेले की ज्या संतांची पदं गुरु ग्रंथ साहेबामध्ये आहे, म्हणजे शीख धर्मीय लोक सुद्धा त्यांचे शिष्य आहेत. एक महाराष्ट्रातील संत नामदेव आणि दुसरे काशीमधील संत रैदास किंवा रोहिदास. आपण महाराष्ट्रीयन लोक त्यांना रोहिदास म्हणतो, राजस्थानी लोक त्यांना रोहिदास म्हणतात, उत्तर प्रदेशी लोक त्यांना रैदास म्हणतात आणि बंगाली लोक त्यांना रविदास म्हणतात. म्हणजे हे नाव भारतभर प्रसिद्ध आहे. एकच नाव रोहिदास महाराष्ट्रात म्हटलं जातं, पण भारतातल्या अनेक प्रांतामध्ये हे नाव अनेक वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसून येतं. मग ते रैदास असो, रविदास असो, नाहीतर महाराष्ट्रातील लोक म्हणत असतील ते रोहिदास. आपल्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजातील लोक आपल्या मुलाचं नाव मोठ्या भक्तिभावानं रोहिदास असं ठेवत असतात. आणि या रोहिदासानं जातीपाती निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतभर भ्रमण केलं, लोकांच्या मध्ये जागृती व्हावी. आपण सर्व एकाच देवाचे लेकरे आहोत, प्रत्येकाच्या शरीरावर चमडा आहे, कातडी आहे, ती सारखीच आहे, मग आपण भेदभाव का करतो, असं म्हणत ते भारतभर फिरले, भ्रमण केलं. अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या आणि लोकांना ते उपदेश करत की पराधीनता म्हणजे पारतंत्र्य, गुलामगिरी, लाचारी आणि कमजोरी हे माणसाचे शत्रू आहेत. याच्यापासून माणसाने दूर राहिलं पाहिजे. गुलामगिरी सोडून दिली पाहिजे, लाचारी सोडून दिली, गरिबीतही सुख असतं ते भोगण्याची ताकद आपल्या अंगाला आली पाहिजे आणि कमजोरी तर माणसात नसलीच पाहिजे. अशा प्रकारचा उपदेश करत ते भारतभर फिरले. त्यांना फार मोठे संत शिष्य मिळाले. राजस्थानमधील प्रसिद्ध संत मीराबाई, पिपाजी महाराज, सपनावीर आणि विशेष म्हणजे त्यावेळेला दिल्लीला राज्य जो करत होता तो सिकंदर लोधी नावाचा बादशाह, हा बादशाह सुद्धा त्यांचा शिष्य झाला. साधारणपणे या काळामध्ये कबीरदास सुद्धा संत होते, ज्यांनी जातीपातीच्या पलीकडे आणि हिंदू मुसलमान या दोन्ही व्यक्तींच्या पलीकडे किंवा ज्ञातींच्या पलीकडे ज्यांनी पाहिलं, हिंदू आणि मुसलमान दोन्ही परमेश्वराची लेकरे आहेत. आणि त्याचबरोबर कबीरदासाने अनेक गोष्टीवर प्रहार केले. अवडंबर म्हणतात किंवा अनेक गोष्टी ज्या धर्मामध्ये चुकीच्या शिरलेल्या आहेत त्याच्यावर प्रहार करण्याचं काम केलं. तेही याच काळामध्ये होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानायचे. अनटचेबल हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि तो त्यांना समर्पित केला. अर्थात डॉक्टर आंबेडकर हे आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तर होतेच, परंतु सर्व मागासवर्गीयांना एकत्र करून त्यांच्या अंगी ताकद, शक्ती उभी करण्याचं काम केलं. आणि अस्पृश्यता ही जी या देशाला लागलेला कलंक होता तो मिटवण्याचं कार्य ते करत राहील. त्याचबरोबर इतरही आपल्या देशाचे समाजसेवकही हे कार्य करत होते. तेव्हा संत रोहिदास म्हणायचे की आपण सगळे एकाच देवाची लेकरे आहोत, सगळे समान असताना जातीभेद कशासाठी, हा उच्च, हा कनिष्ठ, हा अमुक जातीतला चर्मगात, तो मागासवर्गीय, तो अमुक,
हे अशा प्रकारचे भेदभाव नसावेत असं त्यांना वाटायचं. आणि विशेषतः दिल्लीचा सिकंदर लोधी बादशाह असताना सुद्धा त्याला त्यांचे विचार त्याला पटले आणि त्यांनी त्याचं शिष्यत्व पत्करलेलं दिसून येत. अर्थात हे सगळं पाहत असताना त्यांनी एका आपल्या पदामध्ये, एका अभंगामध्ये किंवा म्हणा पद रचना केली. त्या पदामध्ये त्यांनी चमड्याविषयी सांगितले किंवा कातडीविषयी सांगितलं. कारण यांचा व्यवसाय चमड्याचा होता. चमड्याशी रात्रंदिवस ज्याचा संबंध यायचा. त्यांनी पाहिलं तर या जगामध्ये चमड्याशिवाय काय आहे का? काही नाही. त्यांनी आपल्या एका पदामध्ये म्हटलेलं आहे, जहां देखो चाम ही चाम, जहां देखो चाम ही चाम. जिकडं पाहावं तिकडं चमडत. चाम के मंदिर बोलत राम, चाम की गऊ चाम का बछड़ा, चाम की धूने चाम की ठाड़ा, चाम का हाथी चाम का राजा, चाम के ऊंट पर चाम का राजा, कहत रहीदास सुनो कबीर भाई, चाम बिना देह किनकी बनाई. असं चमड्याशिवाय काय? राजा सुद्धा चमड्याचा, हत्ती सुद्धा चमड्याचा, उंट सुद्धा चमड्याचा, उंटावर बसणारा राजा चमड्याचा. आणि म्हणून ते म्हणतात की मला जिकडे तिकडे चमडच दिसतं, मग आम्हीच वेगळे का? आम्हीच कनिष्ठ का? तुमच्या अंगावर चमडा आहे तसं माझ्या अंगावर चमडा आहे. मी चमड्याचं काम करतो म्हणून कनिष्ठ, आणि तुम्ही चमडं तुमच्या अंगावर असताना सुद्धा श्रेष्ठ. तुमच्या अंगावर जसं चमडा आहे तसं माझ्या अंगावरही चमडा आहे. तेव्हा अशा प्रकारचा भेदभाव नसावा म्हणून ते कबीराला हाक मारतात की सुनो भाई कबीर, हे देह किनकी बनाई है. हे सुनो कबीर. कबीराला ते आवाहन करतात की भाई कबीर, असं का? कारण कबीर त्यांचा मित्रासमान संत होता. कबीराचं तत्वज्ञान आणि संत रोहिदासाचं तत्वज्ञान एकच होतं. कबीर हे जुलाई जमातीतले, म्हणजे विणकराच्या जमातीत जन्माला आले. अर्थात कबीरांच्या जन्माविषयी अनेक गोष्टी आहेत, त्या इथं सांगण्याचं फारसं प्रयोजन नाही. परंतु ते ज्या तळागाळातील लोकांच्या, सामान्य लोकांच्या घरामध्ये वाढले, त्याचप्रमाणे संत रोहिदास सुद्धा चर्मकार जमातीत वाढले. आणि दोघांचं दुःख एकच होतं की जगामध्ये सगळ्यांनी समानता पाळावी, उच्च नीच असला भेदभाव करू नये. तेव्हा अशा प्रकारच्या या संतांनी आपल्या जीवनामध्ये फार चांगलं कार्य केलं. संपूर्ण भारतभर फिरले. सगळं संत समाजाबरोबर ते एकरूप झाले. सर्व संत, सर्व देशातील संत त्यांच्या परिचयाचे होते. ते महाराष्ट्रातही यायचे, म्हणून तर महाराष्ट्रातील लोक त्यांना आपलंच मानतात. कारण रोहिदास हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. ते तिकडं रैदास म्हणून होतं, रविदास म्हणून होतं. परंतु आज आपल्यालाही असं वाटतं किंवा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना असं वाटतं की संत रोहिदास आपलेच आहेत. तेव्हा पुण्यतिथीच्या निमित्ताने अशा या थोर संताला त्यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने मी त्यांचं स्मरण करून त्यांना लाख लाख प्रणाम करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.